नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या व्यक्तींनी ऑलरेडी कोरम ॲप डाउनलोड केलेलं आहे त्या व्यक्तींसाठी आपण पुन्हा एकदा अपडेटेड 135ची सर्व मतदारांच्या डेटासह APK फाईल अपलोड केलेली आहे. तर ती APK फाईल म्हणजेच ते ॲप कोरम ॲप कशाप्रकारे अपडेट करून घ्यायचं आहे. जर डिरेक्टली अपडेट करण्यास काही अडचणी जात असेल तर आपण काय करू शकता, असे कोरम ॲप आपल्याकडे दिसत असेल आपल्या मोबाईलमध्ये, त्या कोरम ॲपला आपल्याला पहिल्यांदा अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेल्या get.coram.app या अशा प्रकारच्या लिंकला क्लिक करून त्या वेब पेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण पाहू शकता आपणाला डाउनलोड कोरम म्हणून आलेला आहे आणि इथं विचारत आहे सिलेक्ट ॲप फॉर. आता इथे आपण विविध असेंब्लीच्या फाईल्स दिलेल्या आहेत. तर त्या ड्रॉपडाऊनला क्लिक करून आपणाला ही लिस्ट जी आहे ती वरती स्क्रोल करायची आहे आणि कोरम -MH135 म्हणजेच कोरम -MH 135 ह्या 135 नंबरच्या असेंब्लीची जी आपली शहापूर विधानसभेसाठीची जी कोरम ॲप आहे त्या लिस्टला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकता इथे आपल्याला कोरम -MH 135 असं सिलेक्ट झालेलं दिसेल. त्यानंतर खाली ह्या डाउनलोड APKच्या बटनला आपल्याला क्लिक करून ते ॲप डाउनलोड करायचं आहे. आता इथे फाईल माइट बी हार्मफुल अशा प्रकारे एक सूचना दाखवली जाते. हे आपल्या मोबाईलच्या सिक्युरिटीसाठी असते. तर हे अशा आल्यानंतर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ही फाईल आपल्यासाठी हार्मफुल नाही आहे. डाउनलोड एनिवे ह्या बटनला आपण क्लिक करून आपणाला ती APK फाईल म्हणजेच ते ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोडिंग स्टार्ट झाल्यानंतर डाउनलोडिंग फाईल अशा प्रकारे आपल्याला मेसेज दिसेल. आता ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर बघा अशा प्रकारे फाईल डाउनलोडेड आणि ओपन असं बटन आपणास दिसेल. त्या ओपन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्या डाउनलोड्समध्ये जाल आणि तुमच्या डाउनलोड्समध्ये कोरम -MH135 अशा प्रकारची APK दिसेल. तर त्या APKच्या त्या डाउनलोड झालेल्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डू यू वॉन्ट टू इन्स्टॉलमध्ये ह्या इन्स्टॉल बटनला उजवीकडील इन्स्टॉल बटनला क्लिक करून ती फाईल आता इन्स्टॉलेशनसाठी प्रोसेस चालू झालेली आहे. एकदा का ती फाईल इन्स्टॉल झाली की आपल्याला इथे असं कोरम कॉन्स्टिट्युएन्सी मॅनेजमेंट असं दिसेल आणि ओपन बटन आपल्याला आपल्या विविध मोबाईलच्या डिस्प्लेनुसार विविध फंक्शनॅलिटीनुसार आपल्याला ओपन बटन काही मोबाईलवरती वरती दिसते, काही मोबाईलवरती खाली दिसते. तर अशा प्रकारे ओपन दिसेल. त्यानंतर पुन्हा मग सेम प्रोसेस जशी मागील वेळी आपण केली होती सेम तीच प्रोसेस करायची आहे. इथे मराठी किंवा आपली जी सोयीस्कर भाषा असेल ती सिलेक्ट करायची आहे. इथे ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून खालील नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह हे दोन बटन दिसत असतील. तर आपण सर्वजण रिप्रेझेंटेटिव्ह कार्यकर्ता या बटनला क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. कारण आपण बूथ प्रमुख असाल तर आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह या बटनला क्लिक करून लॉग इन करायचं आहे. इथे आपण आपला जो काही नंबर आहे रजिस्टर नंबर जो आपण कोरम ॲप्स रजिस्ट्रेशनसाठी आपल्या जिजाऊ संघटनेच्या ऑफिसमध्ये नोंदवला असेल तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि उजवीकडील जॉईन बटनला क्लिक करून आपल्याला ते कॅन्डिडेट आपल्या ज्या आहेत त्यांचं नाव आपल्याला दिसेल आणि तिथे कनेक्ट बटनला क्लिक करून तुम्हाला ते आपलं स्वतःचं नाव दिसेल. आता मी एक रँडम डमी डेटा टाकलेला असल्यामुळे असं डमी असं नाव दिसत आहे. आपण ओरिजिनल आपलं नाव दिसेल जर आपण ओरिजिनल बूथ प्रमुख असाल तर. आणि इथे ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला खाली क्लिक करायचं आहे आणि ह्या रजिस्टर बटनला जे खाली रजिस्टर बटन आहे त्याला क्लिक करून ॲपसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे मी डिरेक्टली रजिस्टर्ड म्हणून पुढे गेलेलो आहे. आपण जर समजा प्रथमच इन्स्टॉल करत असाल तर आपल्याला OTP विचारला जाईल.
तो OTP तिथे SMS द्वारे आलेला OTP टाकून OTP सत्यापित करा बटनला क्लिक करून OTP व्हेरीफाय करायचा आहे आणि मग तुम्ही ह्या प्रकारे ह्या पेजवरती याल. इथे आता विचारलेल्या सर्व परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री करून खालील अलाव बटनला क्लिक करून आपलं ह्या सर्व परमिशन्सला अलाव करून आता आपण पाहू शकता डिरेक्टली आपल्याला वोटर लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे. मी पोलिंग एजंट या नात्याने लॉग इन केलेलं असल्यामुळे मला इथं पोलिंग एजंट दिसत आहे. आपण बूथ प्रमुख असाल तर आपल्याला इथं बूथ हेड किंवा पार्ट हेड असं नाव दिसत असेल आणि आपली जी काही आपण ज्या पार्टसाठी अलॉट केलेला आपल्याला जो पार्ट यादी भाग क्रमांक नियुक्त केलेला आहे तो यादी भाग क्रमांकाची वोटर लिस्ट ॲटोमॅटिक आपल्याकडे डाउनलोडेड दिसेल. आपल्याला वारंवार डाउनलोड करण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि इथे वोटर सर्चमध्ये पण आपल्याला आपल्या पार्टच्या वोटरची लिस्ट येईल, तिथं आपण सर्च करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ते कोरम ॲप इन्स्टॉल करायचं आहे. अपडेटेड जे ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. पूर्वीचे ॲप अनइन्स्टॉल करू शकता किंवा डिरेक्टली अपडेट पण करू शकता. जर आपणाला काही अडचण येत असेल ॲप पुन्हा एकदा अपडेट करण्यासाठी किंवा काही तांत्रिक अडचणी येत असतील तर आपण व्हॉट्सअपवरती आपल्या गुगल मीटिंगची लिंक टाकलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून आपण गुगल मीटिंगला जोडून लगेच आपली अडचण सोडवून घ्यावी. धन्यवाद.